कपड्यांची योग्य फॅशन केल्यावर तुमचा लुक देखील बेस्ट दिसतो आणि तुम्हाला कम्फर्ट देखील मिळतो। या दिवसांमध्ये तरुणी खास करून चिकनकारी कुर्ती परिधान करण्याला प्राधान्य देतात। चिकनकारी कुर्ती दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि कुर्ती परिधान केल्यावर त्यात आरामदायक वाटते। त्यामुळे आजकाल सर्व वयोगटातील महिलांना चिकनकारी कुर्ती परिधान करायला आवडते। परंतु अनेकदा महिलांना ही चिकनकारी कुर्ती स्टाईल कशी करायची हे समजत नाही। मात्र तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनकारी कुर्ती स्टाईल करण्याच्या काही सोप्या टिप्स मी सांगणार आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पलाझो सोबत करा स्टाईल। अनेक तरुणी चिकनकारी कुर्ती जीन्सवर किंवा लेगिन्सवरच कॅरी करताना दिसतात, परंतु पलाझो सोबत देखील चिकनकारी कुर्ती बेस्ट दिसते, यात काही शंका नाही। तुम्ही पांढऱ्या किंवा ब्लॅक रंगाच्या पलाझो सोबत कोणत्याही रंगाची चिकनकारी कुर्ती स्टाईल करू शकता। यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल। खास करून शिफॉन फॅब्रिकचा पलाझो परिधान करा, यामुळे तुमचा लुक भारी दिसेल। मोकळे केस अन झुमके। चिकनकारी कुर्ती परिधान केल्यावर मोकळे केस सोडा, यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल। कुर्ती परिधान केल्यावर मोकळे केस सोडा किंवा मोकळ्या केसांमध्ये सुंदर हेअरस्टाईल करा। चिकनकारी कुर्तीवर कानात झुमके घालून खूप खुलून दिसतात, त्यामुळे कानात सुंदर झुमके घालायला विसरू नका। खास करून ऑक्सिडाइज किंवा कुंदनचे झुमके या प्रकारच्या कुर्तीवर बेस्ट दिसतात। हाय हिल्स आहेत बेस्ट ऑप्शन्स। चिकनकारी कुर्तीचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही पायांमध्ये हाय हिल्स घालू शकता। चिकनकारी कुर्तीसोबत हाय हिल्स घातल्यामुळे स्टायलिश लुक मिळतो। जर तुम्हाला हाय हिल्स आवडत नसतील तर तुम्ही मोजडी किंवा फ्लॅट हिल्सची चप्पल परिधान करू शकता। सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे। या वाढत्या उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते। या दिवसांमध्ये आरामदायक आणि हलके फुलके कपडे परिधान करण्यावर तरुणींचा भर असतो, त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही आणि आरोग्याची भरपूर काळजी घेतली जाते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या चिकनकारी कुर्ती यंदाच्या उन्हाळ्यात नक्की घाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।